लोकशाहीची प्रेक्षक संख्या 10 लाखांवर। वर्षभरामध्ये लोकशाहीच्या प्रेक्षक संख्येमध्ये वेगाने वाढ। महाराष्ट्रातील प्रेक्षकांची लोकशाहीला पसंतीची पावती। महानंद गुजरातच्या एनडीडीबी कडे देण्याचा निर्णय रद्द। महानंद वाचवण्यासाठी लोकशाही मराठीने उठवला होता आवाज। मराठा आरक्षण कायद्याविरोधात मुंबई उच्च न्यायालयामध्ये जनहित याचिका। भाऊसाहेब पवारांकडून जनहित याचिका दाखल। निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निर्णय घेतल्याचा आरोप। उद्धव ठाकरेंकडून शिंदेंचा गद्दारांचा नायक म्हणून उल्लेख। तुम्हाला खोके नाही तर कंटेनर लागतात। उद्धव ठाकरेंच्या टीकेवर शिंदेंचं प्रत्युत्तर। महायुतीत लोकसभेच्या जागा वाटपावरून महाभारत। राष्ट्रवादी 10 जागांसाठी आग्रही तर शिवसेना 22 जागांवर अडून बसली। पुण्यातील महायुतीच्या बैठकीला निमंत्रण नसल्यामुळे जानकर नाराज। जानकर भाजपचेच असल्याचा चंद्रकांत पाटलांचा दावा तर मविया आणि महायुती सोबत नाही जानकरांचं विधान। उमेदवार मिळाला नाही की कलाकाराला उभं करतो। अजित पवारांची अमोल कोल्हेंवर टीका। संसद रत्न पुरस्कार उगाच मिळालेला नाही। पवारांच्या टीकेवरती अमोल कोल्हेंचं प्रत्युत्तर। महाराष्ट्रातील भाजपची उमेदवार यादी जाहीर होण्यासाठी किमान 8 ते 10 दिवस लागणार। भाजप उमेदवार देताना धक्का तंत्र वापरण्याची दाट शक्यता। बारामतीत महायुतीमधले संबंध विकोपाला। महायुतीच्या घटक पक्षांमधील नेत्यांकडून वारंवार धमक्या। हर्षवर्धन पाटलांनी मुख्यमंत्र्यांकडे मागितली सुरक्षा। ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी अजून एक नाव चर्चेत। भाजपकडून संजीव नाईक यांच्या नावाची चर्चा तर शिवसेनेकडून रवींद्र फाटक यांचं नाव पुढे। भाजपच्या नेत्यांनी ट्विटरवरील बायो बदलला। लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर मोदी का परिवार म्हणत भाजपचा नवा फंडा। गुजरातमध्ये निवडणुकीच्या आधीच काँग्रेसमधील बंडाळी चव्हाट्यावर। काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष अर्जुन मोधवाडिया यांनी दिला पक्षाचा राजीनामा। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।